नमस्कार. उन्हाळा लागलेला आहे म्हणून रोज बोरिंग जेवण करायला जरा कंटाळाच येतो. म्हणून रोज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. म्हणूनच मी आज बनवते आहे पनीरची भुर्जी. आता त्यासाठी मी एक कांदा घेतला आणि तो एकदम फाईन कट करून घेतला. एकदम बारीक बारीक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित चॉप करून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे. तो सुद्धा मस्त असा कट करून घ्यायचा आहे. एकदम छान असा त्याला कट करून घेतला. आता आपण जे पण व्हेजिटेबल्स यूज करणार आहे ते आधी छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मीही धुवून घेतले आहेत. आता त्यानंतर मी एक शिमला मिरची घेतली. तिलाही एकदम बारीक बारीक जे आहे मी छान कट करून घेतला आहे. त्यानंतर मग मी कोथिंबीर चिरून घेतली. आता मला जिंजर आणि गार्लिकची पेस्ट करायचा कंटाळा आला होता. म्हणून मी आपलं आलं जे आहे ते छान किसून घेतलं आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहे ते माझ्याकडे गार्लिक स्मॅशर जे आहे त्याच्यामधून मी त्याला छान स्मॅश करून घेतलं. आता जेव्हा आपण ह्या मशीनमध्ये गार्लिक जो आहे तो स्मॅश करतो ना, त्याआधी त्याला पाणी किंवा तेल लावून घ्यायचं. म्हणजे तो त्या मशीनमध्ये चिकटत नाही आणि तो लवकर जो आहे तो निघून जातो. म्हणजे आपल्यालाही जास्त त्रास होत नाही. आता एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं आणि ते तेल तापलं, की मग मी त्यामध्ये जे आहे दालचिनी टाकली आहे. दालचिनीचे थोडे तुकडे टाकले आहे आणि त्यानंतर जिरं टाकलं आहे. आता जिरं तडतडलं, मग मी जिंजर आणि गार्लिक जे आहे ते टाकून दिलं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि कांदा जो आहे आपल्याला तो गोल्डन ब्राउन करायचा आहे. म्हणून मी जे मिश्रण होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे सगळं जे आहे हे मी बारीक गॅसवरच करते आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण इथे ग्रेव्हीची तयारी करू. त्यासाठी मी 1 चमचा डाळीचं पीठ घेतलं आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्यामध्ये 1.5 चमचा जे आहे ते दही टाकलं आहे. आता इकडे आपला कांदा जो आहे तोही गोल्डन ब्राउन झाला आहे, तर त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते आहे आणि हा टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे शिमला मिरची. आता शिमला मिरची त्यामध्ये टाकायची आणि मग हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं शिजायला ठेवायचं म्हणजे वाफवायचं. तोपर्यंत हे जे आहे मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला वाफवायला ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत इकडे आपण ग्रेव्हीची जी अपूर्ण आहे ती पूर्ण करून घेऊया. आता ह्या दह्यामध्ये आपल्याला बेसिक स्पाइसेस टाकायचे आहे. त्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. आपल्याला तिखट जितकं आवडतं त्यानुसार कमी किंवा जास्त आपण टाकू शकतो. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा धन्याची पावडर टाकली आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी सुद्धा ॲड केली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. जर मिक्स होत नसेल तर थोडं पाणी सुद्धा टाकू शकता. आता इकडे बघा आपली जी मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजलं आहे. त्याला तेल सुटलं आहे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं आहे. आता इकडे सुद्धा आपण लाल तिखट टाकून घेतलं आहे. आता तिकडे आपण किती लाल तिखट पेस्टमध्ये टाकलं आहे त्यानुसार आपण इकडे कमी जास्त टाकायचं आहे आणि त्यानंतर मी पनीरचा जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करून घेतला आहे. आता हे सगळं व्यवस्थित जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान टोमॅटो गळला आहे की नाही ते पण चेक करून घ्यायचं. मस्त असं जर शिजलं असेल तर आपण जी दह्याची पेस्ट केली आहे ती आता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. आता हे जे आहे हे व्यवस्थित आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि मग नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला वाटत असेल तर आपण यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप घट्ट होतंय तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा टाकू शकता. तर हे जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा याला थोड्या वेळाने जे आहे मस्त असं तेल सुटेल. एकदम ही जी भाजी आहे खूप छान होते. एकदम चवीलाही खूप छान लागते. तुम्हालाही खूप आवडेल अशी भाजी ही आहे. आता इकडे जे आहे याला आपण थोडंसं शिजवतोय तोपर्यंत इकडे पनीर जे आहे ते सुद्धा मस्त असं मी ग्रेट करून घेतलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट चुरूनही घेऊ शकता. आता हे जे पनीर आहे ग्रेट केलेलं हे बघा इकडे तेल मस्त आपल्या ग्रेव्हीला सुटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे ग्रेट केलेलं जे पनीर आहे ते त्यामध्ये ॲड करायचं आहे. हे सगळं पनीर जे आहे त्यामध्ये ॲड केलं की ते आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली पूर्ण भाजी झाली आहे पण त्या भाजीला चव येण्यासाठी लागणारं मीठ आपण अजून त्यामध्ये टाकलेलं नाहीये. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल की भाजी खूप घट्ट होते आहे, तर तुम्ही थोडंफार पाणी सुद्धा ऍड करू शकता. मला हीच कन्सिस्टन्सी हवी होती म्हणून मी पाणी काही ऍड केलेलं नाहीये. आणि अजून त्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ऍड करतो आहे कोथिंबीर. आता हे मिश्रण जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालंय. या स्टेजला आपली भाजी जी आहे ती तयार झाली आहे आणि ही मस्त अशी भाजी मी आता सर्व करून घेते आहे. तर तुम्ही ही अशी मस्त अशी चटपटीत भाजी जी आहे ती नक्की तयार करून बघा. खूप छान लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.